नमस्कार मित्रांनो, तर घर बसल्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकता, म्हणजेच डायरेक्ट DBT लिंक आपण इथे करणार आहोत। तर संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी इथं समजून सांगतोय। तर आपल्याला जे काही योजनेचे असतील सगळे पैसे आपल्याला DBT मार्फत आपल्या बँक अकाउंटमध्ये येत असतात। तर आपण आधारला इथे बँक लिंक कसं करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। इथे आपण डायरेक्टली स्क्रीनवरती घेऊन जातोय। तर इथे बघू शकतात तुम्ही NPCIची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। सगळ्यात पहिलं आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर सेकंड नंबरवरती कन्झ्युमरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबलर म्हणजेच बेस ह्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे पेज ओपन झाल्यानंतर इथे बघू शकतात तुम्ही NPCIची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। तर आधार सीडिंग आणि डीसीडिंग 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे त्यावरती इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला आधार कार्ड सीड करायचं आहे की डीसीड करायचं आहे, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकतात की बँक आलेले आहेत। आता या मागे 10 ते 15 दिवसाखाली भरपूर अशा बँक होत्या ज्या इथे लिस्टमध्ये इन्क्लूड केल्या नव्हत्या। तर आता जवळपास इथे बँक इथे अपडेट झालेले आहेत, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र झालं, त्यानंतर जम्मू काश्मीर बँक झालं, अशा भरपूर साऱ्या बँक आहेत त्या बँक ह्या ठिकाणी लिस्ट झालेल्या आहेत। बँकेला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर फ्रेश सेडिंग, आता आधार कार्डला तुमच्या कोणतंच बँक अकाउंट इथं लिंक केलेलं नाही आहे कधीच, तर तुम्ही फ्रेश सेडिंग करू शकता। त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजेच एका बँकमध्ये तुमचे 2 अकाउंट आहेत। पहिलं अकाउंट इथे लिंक केलेलं आहे ते तुम्हाला डिसीड करून ह्या ठिकाणी नवीन बँक अकाउंट म्हणजे त्याच बँकमधलं इथे लिंक करायचं, तर सेम बँक विथ अनदर अकाउंट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, म्हणजेच आता माझा सपोज सीड केलेलं SBI आहे आणि मला दुसऱ्या बँकमध्ये म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये करायचं आहे, तर 3 नंबरचं ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं। त्यानंतर अकाउंट नंबर इथे रिपीट करायचा आहे आणि चेकबॉक्सला टिक करून आपल्याला इथे कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनवरती इथे क्लिक करायचं आहे। मी इथे माझा आधार कार्ड नंबर इथे टाकून घेतो। सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन आलेले आहेत। सगळ्यात इथे आपल्याला खाली जायचं आहे आणि सगळ्या टर्म्स अँड कंडिशनला ह्या ठिकाणी ॲग्री अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकतात की रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती 6 डिजिटचा OTP इथे पाठवलेला आहे। तो 6 डिजिटचा OTP टाकून कन्फर्म बटनवरती इथे क्लिक करायचं आहे। सक्सेसफुली OTP टाकल्यानंतर इथे बघू शकतात की कुठल्या बँकेमधून कुठल्या बँकेमध्ये मी या ठिकाणी मॅप केलेलं आहे, म्हणजेच माझी बँक चेंज केलेलं आहे। तर इथे बघू शकतात की स्टेट बँक ऑफ इंडियापासून इंडियन बँकेमध्ये मी इथे ट्रान्सफर केलेली आहे, म्हणजेच आधार सीडेड केलेलं आहे माझ्या आधार कार्डला। त्यानंतर कन्फर्म बटनवरती इथे क्लिक करायचं आहे। कन्फर्म बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात की रेफरन्स ID इथे जनरेट झालेला आहे। तर हा रेफरन्स नंबर तुमच्या कॉपी करून तुम्ही नोटपॅडमध्ये ठेवू शकतात। तर आधार सीडिंगची ही प्रोसेस इथे चालू आहे। बघू शकतात की या ठिकाणी रोल होत आहे आणि काही थोड्या वेळानंतर हे आपलं आधार जी काही सीडिंग आहे आपल्या आधार क्रमांकाला ही या ठिकाणी पूर्ण होणार आहे। आणि ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला चेक करायचं की आधार या ठिकाणी मॅप झालेला आहे का, म्हणजे DBT लिंक झालेलं आहे का, हे कसं पाहायचं। त्यानंतर आपण इथं पाहू शकतात की आधार मॅप स्टेटस या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटस या बटनवरती क्लिक करायचं आहे। बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरती OTP पाठवला जातो आणि तो OTP पाठवल्यानंतर इथे आपल्याला 6 डिजिटचा OTP टाकून कन्फर्म बटनवरती इथे क्लिक करायचं आहे। आणि जसं आपण कन्फर्म बटनवरती क्लिक करतो इथे बघू शकतात की आपल्याला मॅपिंग स्टेटस इथे पूर्ण झालेला आहे, म्हणजेच इथे आपल्याला आधार कार्ड नंबर आहे दिलेला, त्यानंतर मॅपिंग स्टेटस एनेबल झालेला आहे, बँकेचं नाव आलेलं आहे, त्यानंतर आपण कधी अपडेट केलेला आहे आणि मॅन्डेट फ्लॅग Y आलेला आहे, म्हणजेच इथे कंप्लीट झालेलं आहे KYC। आणि इथे त्यानंतर 19/3/25ला आपण हे कंप्लीट केलेलं आहे। हे सगळी इन्फॉर्मेशन इथे आपल्याला रिसिप्टमध्ये आलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक करायचं आहे आणि जर एखादं तुमचं अकाउंट बंद असेल तर तुम्ही त्याला अपडेट करून सगळे खाते या ठिकाणी तुमच्या आधारला लिंक करू शकतात। म्हणजे जे काही योजना आहेत, ज्या काही DBT आहेत त्याचे सगळे पैसे तुमच्या रजिस्टर्ड बँक अकाउंटवरती या ठिकाणी पाठवले जातात। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।